नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. कधी-कधी काही-काही बातम्या अशा पण असतात, त्याच्यावर आपण डिस्कस केलं पाहिजे. याला आपण अंधश्रद्धा सुद्धा म्हणू शकता काही लोकं. पण काही परंपरागत गोष्टी असतात आणि त्याला एक मान असतो आणि जर घटना तशा घटत असतील, तर लोकांचा थोडासा विश्वास वाटतो आणि एक धारणा बनते, की काय आपण खरोखरच पीक पेर पीक असं घ्यायचं का? पेरण्या कधी करायच्या? असं एक ओघ. तर दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक भेंडवळच्या घट मांडणी पद्धतीचा उल्लेख होतो. ही भेंडवळच्या भविष्यवाणी 2026 ची स्टोरी आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घट मांडणी करण्यात आली. घट मांडणी कशी करतात वगैरे आपण याच्यात डिटेल जाऊ. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी या घट मांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचं पीक, पाणी, पाऊस, राजकीय, देशाच्या संरक्षण स्थितीबद्दल एक अंदाज जाहीर करण्यात आले. केवळ भेंडेवळ परिसरात सह महाराष्ट्र, खानदेश, मध्य प्रदेश आणि बाकीच्या क्षेत्रातले सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात तेथे हजेरी लावतात. त्या भेंडवळच्या घटमांडणीतून काय अंदाज आला? त्याप्रमाणे कसा पाऊस, पाणी असेल त्याप्रमाणे मग आपण पिकाचं नियोजन करतो. भेंडवळची घटमांडणी ही स्थानिक परंपरा असून जवळ-जवळ 350 वर्षापासून ती चालू आहे आणि शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास आहे. यंदा काय आलंय? भविष्यवाणी मोठमोठी एक याच्यात पाहिलं तर. पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल, कापूस, तांदूळ पिकाचं उत्पन्न भरपूर असेल, ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील. तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल, म्हणजे कापूस तांदूळाप्रमाणेच. देशाच्या संरक्षण स्थितीत तणावात असेल, राजा कायम असेल, म्हणजे मोदींना काही धोका नाही. देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही, ती दिसतेच आहे. पाऊस जूनमध्ये भरपूर येईल, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कमी असेल. अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार. आता यावेळेला पाऊस सामान्यपेक्षा कमी आहे असं भाकीत सायंटिफिकली सुद्धा मानलं जातंय. अल निनो आणि काय-काय प्रकार सांगितले जातात. पण जूनमध्ये भरपूर पाऊस आणि भरपूर महापुरामुळे नुकसान होईल ही गोष्ट आता एक नवीन आहे. पाहू यावेळेला होती की नाही. कारण यावेळेला आपण ठरवलं की या भविष्यवाणीला आपण जरा ट्रॅक करत राहायचं आणि पुढच्या अक्षय तृतीयेला आपण त्याचा म्हणजे रिपोर्ट घेऊ, की मागच्या वर्षी असं केलं होतं आणि असं-असं झालं. पर्जन्यमान, पिकाची स्थिती, शेतमालाचे दर, शेतातील राजकीय, आर्थिक देशातील राजकीय व आर्थिक परिस्थिती या भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. 350 वर्षापासून या घटमांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. शेती आणि पावसाविषयी निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करून गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात वरून वर्षभराची भाकितं या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरू केली होती आणि आता त्यांचे वंशज ही परंपरा कायम ठेवते. ती एक विशिष्ट पद्धत आहे. काय पद्धत आहे घट मांडणीची? शेतात मध्यभागी एक गोल खड्डा करतायत, साधारण एखादा 1 फुटाचा. त्यात मातीचा घट म्हणजे एक मटकं असं मांडण्यात येतं. त्या घटात मातीचे ढेकळे व त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भाजा, वडा, सांडोई, कुरडई ठेवून घटाच्या बाजूला पान सुपारीसह म्हणजे वरच्या जमिनीवर त्या गड्ड्यात नव्हे, वर पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्य मांडली जातात. कुठली-कुठली? गहू, ज्वार, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाण ही आहेत टोटल ती 18 धान्य अशी मूठभर अशी ठेवले जातात.
घटात रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाची राजकीय व नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येतं. या भविष्यवाणीवर शेतकऱ्याचा अतूट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊनच भविष्याचा आधार घेऊन पीक पाण्याचे नियोजन ते करत असतात. मातीच्या ढेकळावरून 4 महिन्याच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यावरून हंगामीतील पिके कशी राहतील हे सांगण्यात येतं. चारा पाण्यासाठी सांडई, कुरवडी तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. कारंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भातली हे रोगराईचे तर पानविडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. तर पानविडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणजे पंतप्रधान, आपल्याकडे आता सध्या पंतप्रधान. या पानविड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यात राजकीय काय बदल होईल हे सांगण्यात येतं. मसूर पीक हे परकीय घुसखोरीचे द्योतक आहे. घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी जसं सांगितलं की पूर्ण परिसरातले लोकच नव्हे, मध्य प्रदेशातून येतात. शेतकरी नव्हे तर बी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही सरकारी शेतकऱ्यांच्या आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी इथे गर्दी करतात. मार्केटिंगवाले त्यांना वाटतं जे लोक या सिस्टमला वापरून पाहून जर आपलं पीक पाणी हे करत असेल तर त्याप्रमाणे मग ते पण आपलं मार्केटिंग म्हणजे अ, अ, जे हे आहे सीड ते उपलब्ध करून देऊ शकतात. पावसाची महिनावार माहिती व पीक परिस्थितीचा अंदाजही बनण्यात असल्याने निसर्गाच्या लहरी प्रमाणामुळे शेतकऱ्यांची घट मांडणी हा आशेचा किरण बनलेली आहे. पाऊस आजकाल फार लहरी येतो. जेव्हा आपल्याला वाटतं आता पाऊस नको त्यावेळेला पाऊस येतं आणि सगळं धुवून जातं. आणि जेव्हा पावसाची वाट पाहतो तेव्हा आपलं जे आपण हे करतो पेरणी करतो ते तिथे अंकुर फुटत नाही कारण पाऊस नसतो. पण जर महिनेवार त्यांना जर कळलं की आता पाऊस इथे भरपूर येणार आहे नाही त्याच्यानंतर नसतात त्याप्रमाणे मग ते आपली नियोजन शेतीचं करू शकतात. याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालाची उत्सुकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वापरलेली वर्तवून झालेली पाऊस, पीक, पाणी, राजकीय, आर्थिक भाकीतं बऱ्याच ठिकाणी खरी ठरलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती निव्वळ ठोकताळा म्हणत असते, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की हा एक बातमी आहे म्हणून आपण घेतो. पण कित्येक वेळा हवामानाचा अंदाजही चुकतो. आपल्याकडे तर तो जोक असायचा. आज भरपूर पाऊस पडेल म्हटल्यावर आज छत्री घेऊन जायचं नाही आणि आज आकाश शुभ्र राहणार, बिलकुल बिलकुल साफ राहणार म्हटलं, की छत्री घेऊन जा. असं कित्येक वेळा व्हायचं पहिले. आता जेव्हा सॅटेलाईट वगैरे गेलेले आहेत आणि सॅटेलाईटवरनं जे पिक्चर्स येतात आणि अजून सायंटिफिक जेवढ्या डेव्हलपमेंट झाल्या, डिजिटायझेशन झालं. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी अचूक अंदाज असा लावला जातो. त्यामुळे पहिलेही अंदाज होता, की यावेळेला पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार, यावेळेला उष्णता फार जास्त असणार. महाराष्ट्र गरमीमध्ये होरपळत आहे. परंतु राजकीय भाकीत त्यांनी केलं, की राजा राहणार. म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील 1 वर्षासाठी त्यांना अजूनही काही धोका नाही. कमीत कमी आम्हाला तरी काही दिसत नाही अजून. एक राजकीय विश्लेषक या नात्याने. दुसरी गोष्ट सीमा आपल्या तणावपूर्ण राहतील. म्हणजे आपले पाकिस्तान आणि चीनसोबतचे संबंध नेहमी तणावपूर्ण आहे. पाठीमागे बांगलादेश आहे. बांगलादेश सुद्धा संबंध आपले चांगले नाही. तेव्हा तणाव असणारच. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी होतात त्याच्यात सुद्धा भारत होरपळला जातो. त्यामुळं आपण आता अमेरिकेच्या मांडीवर बसून काम करतो. त्यामुळं अमेरिकेच्या अमेरिकेकडनं आपल्याला काही साथ तर मिळत नाही. पण अमेरिकेच्या सोबत असल्यामुळे बरेचसा वाईटपणा बऱ्याच ठिकाणावरून आपल्याला घ्यायला मिळतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे भारताच्या तेलवाहू जहाजावर हर्मोज जलडमरू मध्यमध्ये कसं फायरिंग झालं इराणकडून, जेव्हा इराण आपल्या एकेकाळी फार जवळचा मित्र होता. अशा बऱ्याचशा गोष्टी अ, या भाकीतात जे सांगितलं ते असं दिसायला लागतं. आर्थिक स्थिती तर आम्ही नेहमी म्हणतो, की देशाची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. देशाची आर्थिक स्थिती मात्र स्टॉक मार्केट वर चढल्यामुळे वर जात नाही. जिथे 81 करोड लोकं सरकारच्या 5 किलो धान्यावर जिवंत आहेत, त्या देशाची आर्थिक स्थिती कशी असेल? रुपया आणि डॉलरची तुलना जर करतो म्हटलं, तर रुपया बिलकुल नीचांकावर जाऊन पोहोचलेला आहे. अगदी ₹95 क्रॉस केलं. भीती वाटते जर असंच हे युद्ध चाललं तर काय रुपया 100 डॉलर ₹100 वर जाईल का? जेवढा रुपया खाली घसरेल, तेवढं आपलं नुकसान आहे. कारण आपला निर्यात कमी आणि आयात जास्त आहे. त्यामुळे आपल्याला पैसा जास्त द्यावा लागेल आणि येणारा पैसा फार कमी आहे. सगळ्याच ठिकाणी आपण ठोकतोय आणि कुठे आशेचा किरण सुधारणारा दिसत नाही. त्यामुळं या भविष्याला तुम्ही फक्त एक परंपरेचं भविष्य पहा.
आणि हे भविष्य आता आम्ही तुम्हाला सांगितलं, की न्यूज लॉन्चर मराठीवर आम्ही वर्षभर याला पाहू, पीक, पाणी सगळं पाहू. आणि हे किती तंतोतंत जुळतं. पुढच्या अक्षय तृतीयाला जेव्हा ही घटमांडणी होईल, तेव्हा त्याच्या 1 दिवस अगोदर आम्ही मागच्या वर्षीचं झालेलं भविष्य किती खरं ठरलं त्याच्यावर विचार करू. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.